नमस्कार, मी मीना तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत नारळी भात. तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया. 1 वाटी मी इथे बासमती तांदूळ घेतले, 1 वाटी नारळाचा चव, 1 वाटी गूळ आणि 3 ते 4 चमचे तूप घेतलेलं आहे, 4 हिरवी मिरची, 4 लवंगा घेतल्या. तर तांदूळ हे मी 15 ते 20 मिनटं भिजत घातले होते. तर चला आपण भात बनवायला सुरुवात करूया. कढई गरम झाली, त्यामध्ये मी 2 चमचे तूप घालून घेतलेलं आहे. तूप थोडं गरम झालं. तांदूळ शिजवण्याच्या अगोदर आपण यामध्ये काजूचे काप फ्राय करून घेऊया. तर मी 1 वाटी काजूचे काप घेतलेले आहे. यामध्ये तुम्ही मनुके पण घेऊ शकता, पण मी फक्त काजूचे काप वापरले आहे. तर आता हे आपण तळून घेतले, काढून घेऊया. आणि ड्रायफ्रूट हे आपण आपल्या आवडीप्रमाणे घालायचे, बदाम पण घालू शकता. तर काजू चांगले फ्राय झाले तर काढून घेऊया. सगळे काजू काढून झालेले आहे. आता यामध्ये जे उरलेलं तूप होतं ते घालून घ्यायचं आहे. तर तूप हे आता थोडंसं गरम झालं. आता यामध्ये आपण वेलची आणि लवंगा घालून घेऊया. तर मी ते 4 वेलची आणि 4 लवंगा घातलेल्या आहे. वेलची आणि लवंगा थोड्यामध्ये परतून घेतल्यानंतर यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा. पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. आता हा तांदूळ आपल्याला 2 ते 3 मिनटं चांगला तुपामध्ये परतून घ्यायचा. तांदूळ चांगला परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण जो नारळाचा चव आहे तो घालून घेऊया आणि मिक्स करून झाल्यावर तो पण आपण 2 ते 3 मिनटं चांगला या तांदळामध्ये परतून घेऊया. म्हणजे तूप, तांदूळ आणि नारळाचा चव चांगल्यापैकी मिक्स करून घ्यायचा आहे. तर छानपैकी मिक्स झाल्यावर आपल्याला हा 1 ते 2 मिनटं पुन्हा हे तिन्ही वस्तू तूप, तांदूळ आणि नारळाचा चव चांगला परतून घ्यायचा. तर बघू शकता छानपैकी नारळाचा आपला तांदूळ परतून झालेले आहे. तर आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. तर आपल्याला जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. तर मी ते 1 वाटी तांदूळ घेतले होते, तर 1 वाटीच्या आपल्याला डबल पाणी घालायचं आहे. तर मी 2 वाट्या पाणी घालून घेतलं आणि चवीनुसार थोडंसं मीठ घातले. आपण गोडाचा पदार्थ करतो तर मीठ घातलं चव चांगली येते, म्हणून मी पाव चमचा मीठ घालून घेतलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घेतलं. मिक्स झाल्यावर झाकण ठेवून हे 4 ते 5 मिनटं भात शिजू दिला आणि गॅसची फ्लेम एकदम कमी केलेली होती. 5 मिनटानंतर झाकण खोलल्यानंतर बघू शकता किती छानपैकी भात आपला शिजत आलेला आहे. थोडंसं पाणी शिल्लक आहे म्हणून परत झाकण ठेवलं आणि एक साईडला आता आपल्याला गूळ वितळवून घ्यायचा आहे. एका पातेल्यामध्ये गूळ घालून घ्यायचा आणि अर्धी वाटी पाणी घालून छानपैकी गूळ हा वितळवून घ्यायचा आहे. तर आता गूळ आपला चांगला वितळून झालेला आहे. तर बघू शकता आता याला थोडासा कलर येण्यासाठी मी इथे फूड कलर वापरलेला आहे. केशरी कलर पण एकदम कमी प्रमाणामध्ये वापरलेला आहे. तर गॅस बंद केल्यानंतर हा कलर घालून घेतलेला आहे आणि मिक्स केला. तर आता चला आपण भात बघूया. आणि छानपैकी भात आपला थोडासा कच्चा आहे आणि आता यावर आपण हे गुळाचं पाणी घालून घेऊया. तर सगळीकडे पसरवून हे गुळाचं पाणी घालून घ्यायचं आणि एकदम हलक्या हाताने आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण भाताला कलर येईल. आणि जर तुम्हाला डार्क कलर हवा असेल तर फूड कलर किंवा केशर वापरू शकता. फूड कलर वापरला तर थोडासा जास्त वापरायचा, मी एकदम कमी प्रमाणात वापरलेला आहे. तर गुळाचं पाणी घालून झालेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला हे भात मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे सगळीकडे कलर एकसारखा येईल. एकदम हलक्या हाताने पसरवून घेतला. आता यावर आपण जायफळ आणि वेलचीची पावडर घालून घेऊया. तर मी चिमूटभर वेलचीची पावडर घालून घेतलेली आहे आणि चिमूटभरच जायफळची पावडर घातलेली आहे आणि काजूचे जे काप आपण तळून घेतले होते ते घालून आता आपण हा दमवर ठेवायचा आहे. तर परत मी 3 ते 4 मिनटं दमवर ठेवल्यानंतर भात आपला एकदम छान मोकळा सुटसुटीत आणि एकदम टेस्टी तयार आहे.